बऱ्याच दिवसानंतर आज आम्ही चुलीवर स्वयंपाक बनवला। तो योग कसा लागला हे तुम्हाला समोर लक्षातच येईल। त्या अगोदर सकाळीच इडलीसाठी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती आणि रात्रीपर्यंत छान अशी भिजली होती। त्यानंतर लगेच त्याचं बॅटर बनवून घेतलं, त्यामध्ये खायचा सोडा टाकला, मिक्स करून घेतला आणि झाकून ठेवलं। त्यानंतर लगेच स्किन केअर करायला घेतलं। या ठिकाणी स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर वगैरे आणि त्यानंतर लगेच थोड्या वेळामध्ये हेअर केअर बी करून घेतलं। लगेचच मग थोड्या वेळाने म्हटलं चला आता रात्रीचं तर पूर्ण सगळं आवरून घेतलेलं, जेवण वगैरे झालं होतं। त्यानंतर थोडा वेळ होता म्हणून मग पार्कचा थोडासा अभ्यास घेतला, कारण की मुलांकडे लक्ष दिलं तर मुले अभ्यास करतात, नाही तर ती करतच नाहीत। त्यामुळं मग नंतर लगेचच या ठिकाणी सकाळी उठल्यावर गॅस लावला तर काय गॅस पण चालू होत नव्हता आणि काहीच नाही। मग अरेकडे म्हटलं चला आता काय, तर गॅस संपला आणि दुसऱ्या काही जुगाड नव्हता। त्यामुळे मग सकाळी चूल पेटवलेली आहे आणि आज असा गॅस संपल्यामुळे चुलीवर स्वयंपाक बनवण्याचा योग लागला होता। आणि त्यानंतर लगेचच ह्या ठिकाणी इडलीचं बॅटरही रात्री बनवून ठेवलं होतं, तेच मग सकाळी इडली बनवायला घेतली। त्या अगोदर वरण भातही लावला होता आणि त्यानंतर लगेचच ह्या ठिकाणी इडलीचं पात्रही ठेवलं, इडलीचं पात्र शिजायला ठेवलं आणि त्यानंतर लगेचच सकाळ होईपर्यंत आमचा एवढा सारा स्वयंपाक बनवून रेडी झाला होता। इडलीचं एक पात्र झालं होतं आणि त्यानंतर लगेचच या ठिकाणी इडलीही आपली बनवून तयार झाली होती। इडली बनवून तयार झाली आणि त्यानंतर लगेच सांबार आणि आज नवीन म्हणजे आज सकाळी भाकरी बनणार होत्या। त्यानंतर आज हे मुंबईहून येणार होते आणि थोड्या वेळामध्ये हे पण आल्याच्या नंतर लगेचच ह्यांनी सिलेंडरचा थोड्या वेळामध्ये आणून देणार होते। त्यामुळे मग म्हटलं चला आता तोपर्यंत तर आपल्याला चुलीवर स्वयंपाक करावा लागणार, म्हणून मग आता सांबारही या ठिकाणी मी चुलीवरच करून घेतलं आणि सगळा काही आजचा स्वयंपाक चुलीवरच करून घेतलं। त्यानंतर बघा मुलांची या ठिकाणी शेकोटी चालू आहे, त्यांची शेकोटी झाली आणि त्यानंतर लगेचच भक्ती आज देवाला दर्शनासाठी गेली होती फर्स्ट टाईम। आणि त्यानंतर लगेचच ह्यांनी सिलेंडर वगैरे आणलं, सिलेंडर आणल्याच्या नंतर लगेचच मग मी ते सिलेंडर स्वच्छ असं पुसून घेतलं आणि व्यवस्थित असं रेडी केलं आणि असा होता आजच्या जेवणाचा मेनू। त्यानंतर लगेचच जेवण वगैरे केलं, जेवण झाल्याच्या नंतर थोडंसं बाहेर गेलो मार्केटमध्ये, थोडीशी खरेदी वगैरे केली आणि घरी आलो। सो असा होता आजचा दिवस। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।